आई माझे केस बांध ना गं. तिने अस्ताव्यस्त पसरलेले आपले केस बाजूला करून आपल्या डोळ्यावरचा चष्मा नीट करत विजूकडे पाहिले. सदाचा डबा भरून विजू त्याच्या नाश्त्याची तयारी करू लागली. आई, भावे काकांना सांग ना मला गार्डनमध्ये घेऊन जायला. कपाटातली लाल बाहुली, थोडी तुटकी मुटकी खेळणी आणि आपल्या मेकअपचा छोटा किट घेऊन ती आता भातुकली खेळायला बसली होती. विजूवरती न पाहताच हो म्हणाली. सदा तू नाश्ता करून घे. आठवणीने डबा देखील बॅगमध्ये भर रे. मी तिला भरवून घेते. पोह्यांच्या 2 प्लेट्स भरून विजूने त्यावर कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्याचा यथेच्छ शिडकारा केला. थोडीशी बारीक शेव आणि खारे शेंगदाणे पसरून प्लेट्स घेऊन ती भातुकलीच्या खेळात सामील झाली. चला नाश्ता करा, नंतर खेळ हा दिवसभर. नाही आई, मला पोहे नकोत. दूध बिस्किट पाहिजे. दूध बिस्किट. ती नाक ओढत विजूशी हट्ट करू लागली. माऊ, रोज दूध बिस्किट नाही खायचं, पोहे खाऊन घे. मग ग्लासभर दूध घे. नाही, मी नाही. जा. पाय आपटत ती जाऊन भिंतीला टेकून बसून राहिली. माऊ, डॉक्टरांनी काय सांगितलं? रोज बिस्किट चालणार नाही. नाही तर तू मोठी कशी होणार? आणि परत आजारी पडलीस तर ते पुन्हा तुला मोठं इंजेक्शन देणार. डॉक्टर, नको ना गं आई, मी खाते हे पोहे. इंजेक्शनच्या भीतीने ती पटकन येऊन बसली आणि पोह्याने बकाने भरू लागली. अर्धी डिश पोहे तर अंगावरील कपड्यांवर सांडले होते. तिचा गुडघ्यापर्यंत आलेला गाऊन सरळ करून विजूने गोळ्यांची पाकिटं उघडली. एव्हाना सदा तयार होऊन ऑफिसला जाण्यासाठी बाहेर आला होता. कशी आहे आई? तिच्या तब्येतीत काही सुधारणा होते का? विजूच्या कानात हळूच पुटपुटत तिला विचारले. जैसे थे. विजू ही हळू आवाजात बोलली. जयंतला काय सांगू? मग ते लोक तुला पाहायला यायचं म्हणत आहेत. नको एवढ्यात. विजूने नकारार्थी मान हलवली. ताई, असं काय करतेस? आईसाठी तू अजून किती वर्षे थांबणार आहेस? आता तुला तुझा विचार करायला हवा. तू लग्न कर. तुझी बायको आली ना घरी की मग माझं पाहूया. विजूने आपली थंड झालेली पोह्यांची डिश हातात घेतली. एक एक घास तोंडात टाकत त्याबरोबरच पाकिटातून काढलेली एक एक गोळी ती आईला देऊ लागली. ताई, मी आता ग्रॅज्युएट झालोय. माझ्या लग्नाला खूप वेळ आहे ग अजून. बघ, तू विचार कर. आधी तू विचार कर रे. माझं लग्न झाल्यावर आईचं काय? ती बिना आईची राहील का? आपण लहानपणी आईशिवाय एकही दिवस राहायचो नाही. आता तिचं लहानपण आहे, मग तिला कशी वाऱ्यावर सोडायची? पडतं का ते तुला? विजूच्या या नेहमीच्याच उत्तरावर हिरमुसलेला सदा न सांगताच बाहेर पडून ऑफिसला निघून गेला. आई ही आपल्या भातुकलीच्या राजाबरोबर तिच्या खेळात रमून गेली. मग विजूच्या मनात विचार आला, खरंच डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आईच्या डोक्याची सर्जरी केली तर ती बरी होईल का? त्याचे चान्सेस फक्त 50% आहेत. आणि तसे झाले तरीही यातून तिला काय मिळणार? त्या जुन्या आठवणी, पुराच्या पाण्यात वाहून गेलेले बाबा आणि त्यामुळे डोक्याला मार लागून तिला येणारे वेड्याचे असहाय्य झटके. पैशाच्या पायी मोडलेलं माझं लग्न, हे सगळं तिला आठवेल. मी की ती 2 मुलांची आई आहे, म्हणजे एक मोठ्या जबाबदारीचं ओझं, दुसरं काहीच नाही. मग कशाला हवं ते मोठं होणं? ती लहानच बरी आहे. त्यात तिचा भातुकलीचा राजा आहे. कसलीही चणचण नाही की उद्याची चिंता नाही. नुसतं दिवसभर खेळायचं. अगदी अगदी मनसोक्त. उगाच म्हणतात ते, लहानपण देगा देवा. म्हणत उठून विजूने आईच्या आंघोळीची तयारी करायला घेतली. चला माऊ,
अंघोळीला आई देखील आज्ञाधारक मुलाप्रमाणे तिच्या मागून न्हाणी घराकडे निघाली.